बसा सर बसा. मी पण आत्ताच आलोय, मला खरंच नाही माहिती. कमी लाज नाही वाटत? महाराष्ट्रात राहून असे वागता तुम्ही? अरे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून ओळखलं जातं या देशाला. इतक्या शेकडो वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांना पूजतो ते कशासाठी? फक्त लढाया गाजवल्या म्हणून? कधीही कुठल्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही आणि करू द्यायचा नाही ही शिकवण त्यांनी दिली म्हणून पूजतो ना. मुलीचे कपडे फाटले तर मदतीसाठी धावायचं सोडून तमाशा बघत बसलाय तुम्ही. हसताय तिच्यावर. तुमच्या सारख्याला ना चौकात उभं करून चापकाने फोडलं पाहिजे. अरे जो माणूस स्त्रीचा मान राखू शकत नाही ना तो माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही. आणि तुम्ही मुली, एका मुलीसाठी एक मुलगी म्हणून तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमच्या बाबतीत जर का हेच घडलं असतं तर तेव्हा जर लोक असेच हसत बसले असते आणि व्हिडिओ काढत बसले असते तर चाललं असतं का? जरा लाज बाळगा. अरे ती मुलगी एका छोट्या गावातनं आली आहे. काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे तिच्यात. तुमच्यासारखी प्रिव्हिलेज नाहीये ती. मदत करा तिची. लज्जा. घेऊन जा तिला. आणि तुम्ही स्टाफ रूम मध्ये भेटा मला. या 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 हा आलो बघा तुमच्या गौरीकडे. बघा ती गौरी. हात मारू का तिला? पकडा हिला. आता एक पाय जरी पुढे टाकलासा ना तर याद राखा सुट्टी देणार नाही. तुम्हाला काय वाटलं रे? तुम्ही माझ्या अंगाला हात लावशील आणि मी गप्प बसेन? एवढी हिंमत वाढली बाई तुमची? तुमचा मुडका बशिवला, तुमची हाडा गेली नदीला. ए आवाज खाली. ए माकडीच्या, माझ्या नवऱ्याला कळलं तर तुमच्या एक त्याला इथंच कापून काढल. ओ काकी, आओ जरा दमानं घेशील का नाही? दमानं घ्या जरा. ए बांड्या, काय दमानं घ्या? नसनी तूच घेऊन आलास ना? अरे तुला पहिलं टोलवलं पाहिजे. कोण हाय काय हाय बघायचं नाही आणि आली तोंडवर करून इथं. आओ आओ बाई, नाही काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे यांना असं वाटलं की तुम्ही त्याच आहात ज्यांना आम्ही शोधतो म्हणून. अगं कापसागत केस पिंजलेत तुझी आणि अजून अक्कल आली नाही वय? साठी बुद्धी नाटी झाली काय? आओ बाई, म्हटलं ना चूक झाली. चूक? अगं यासनी ना खडी फोडायला पाठवली पाहिजे. आणि
आणि ह्यांच्या संगत तुला बी. अहो बाई, नाही माफी मागितली आहे ना मी. म्हटलं ना चूक झाली म्हणून. म्हणजे आम्ही ज्या बाईला शोधतोत ना तिच्याबरोबर आमचा एक वेगळा हिशोब आहे. त्यामुळे थोडीशी अरेरावीची भाषा झाली यांच्याकडनं. माफ करा. हा चला. आता तुमचं वय बघता आणि तू म्हणतेस म्हणून गप बसतोय. चला निघायच ना. चला. काकी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पुढच्या 2 मिनिटात यात आसमान दाखवतो. ए हेकण्या, आला मोठा आसमान दाखवणारा. चल ने इथून मुडद्या. कुठून कुठून एक एक मुडद येत्यात नमुन. ह्यांचा मुडदा बशूला एकदाच तो. या 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 या. चला चला. नक्की ना. हा नक्की चला. हा. काय सांगितलंय ते लक्षात आहे ना. हो हा, गौरीच्याच घरी न्यायचंय मला जी हवी ती. मॅडम आती घाई तिथं घर जाईल. अहो जरा धीर धरा. बरं. तुम्हाला गौरीकडेच घेऊन आलोय. या 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 या. सावकाश या पडचाल सावकाश या. हा थांबा. काय? ही बघा आमची गौरी. गौरे हे गौरे माग बघ बघू बघ तुला कोण भेटायला आलंय. ओ तुमचं नाव काय हो? कामिनी. हा कामिनी मॅडम तुला भेटायला आलेत. गौरे अगं जरा माग बघ की. गौरी. अरे कुठं पळालायस? अरे कुठं पळालाय? तुला काय सांगितलं? मला जी गौरी हवी आहे ती ही नाहीये. कळलं? म्हणजे ही पण नाही वय. मग हा म्हणजे तुम्हाला त्या गौरीला भेटायचं आहे असं सांगा की. मग म्हणजे आहे अजून कोणीतरी हा गौरी. मग या माझ्या माग. इकडं नाही. या या. नक्की का? हो नक्की या तुम्ही. चला. काय? या 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 चला. ए बाबा, अरे चालून चालून दमलोत आता. आणि नक्की हेच घर आहे ना? काय राव चेष्टा करताय माझी. आमच्या गावातल्या गौरीचं घर मला माहित नाही असं कसं होईल. अहो हीच घर आहे गौरीचं. बरं बरं. गौरी ए गौरी. गौरी अगं मी बंड्या तुला भेटायला आलोय. बाहेर बघू जरा. येईल बघा आता. काय झालं दादा? काय म्हणलेलं मी तुम्हाला. आपल्याला गौरी हितच भेटणार. ठीक आहे तुमची गौरी. अरे काय ए बाळा, आईला बोला, गौरीला बोला. हा थांब. गौरी आल्या ना मग काय कशाला पाहिजे. मला हवी आहे ती ही गौरी नाहीये. कळलं? तुझ्या काही डोक्यात राहत नाही का? ए चला रे, त्याच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. जा बाळा जा तुझा. ए चला रे चला. ओ मॅडम त्याच्याशी बोलण्यात मॅडम 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 फक्त एक संधी द्या. एक संधी. मी काय सांगितलं तुला? तुझ्या काही लक्षात राहत नाही. मला अशी गौरी हवी आहे जिला 17 वर्षाची मुलगी आहे. कळलं? का मुद्दाम करतोस? मुद्दाम नाही हो. मुद्दाम कशाला करेन. मी जरा विसरलो होतो. माफ करा. तुम्हाला अशी गौरी हवी जिला 17 वर्षाची मुलगी आहे बरोबर. अशी एकच गौरी आहे. चला तुम्हाला दाखवतो. चला एकदा फक्त विश्वास ठेवा. एकदा. चला 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 पटकन चला. ए पळतो कुठे रे? अरे थांब ना. काय ग कमळे, अशी गप गप का बसलीयस? अगं कमळे, तू नको करू त्या लोकांचा विचार. ऋषी सर बघून घेतील त्यासनी. अगं हा, मग अशी कॅन्टीन मध्ये तू ऋषी सरांनी दिलेलं पुस्तक विसरून आलीस. ऋषी सरांनी तुला द्यायला लावलं. कमळे अगं काय झालं? बोल की. निंगे, खर्चांची लय आठवण येते अगं. होय ग कमळे,
आपलं गावच लय भारी आहे. हे शहर, इथली माणसं कसली आहेत ग. उगाच नाही आपली गावाकडची लोक असली नावं ठेवत. कमळे, आज जे काय झालं प्रिन्सिपल सरांनी सांगूया. नाही नको, त्यांना सांगायला जायचो आणि उगाच वडीसर लागायचा. त्यापेक्षा इथंच संपवलेला बरा विषय. म्हणजे समजा सोडून द्यायचं वय. नाही हं कमळे, याचा बदला तर घ्यायलाच पाहिजे. ती माकडी नानी का कशी बोलत होती तुला. निंगे, अगं बदला. आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला सांग. आपण कशासाठी आलो इथं? शिकायला. त्याच्या परीस दुसरं काय बी महत्वाचं नाही आपल्याला, लक्षात ठेव. अगं कमळे, पण ह्यांना असं सोडलं तर हे अजून करतील की नाही, त्याचं काय. अगं त्यांची चूक त्यासनी कळल तेव्हा कळल. आपण काय सगळ्यांना सुधरवायला आलोय काय? हे बघ, एक तर आपण बाहेर ना आलोय. कोण ऐकून घेणार आहे आपलं आणि कशा पाय घेईल? तू म्हणते ते बी बरोबर आहे. चल लेक्चरला जाऊ, चल. म्हणजे मग अशी एवढं काय काय झालं? मला वाटलं त्यातून बाहेर पडायला तू 3-4 दिवस तरी घेशील. तू तर लगेच निघालीस बी. निंगे, मला नाही लेक्चर बुडवायचं. मी आबासने शब्द दिलाय. मी लय शिकीन, लय अभ्यास करीन आणि मोठी साहेबीन होईन. तुला बी माहित आहे आपण कसं कसं गावाकडनं येतं आलो. आपलं सपान पुरं करायचं असेल तर लेक्चरला जायलाच पाहिजे, ते बी एकदम फास्ट. चल, जय भवानी. जय भवानी. या 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 चला, येऊन दे, येऊन दे. चला पटपट, चला पटपट. या 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 या. ए, ओ चला की पाय लवकर महाराजांनो, या लवकर. थांबा. अरे कुठे घेऊन चाललायस आम्हाला? मॅडम, तुम्हाला म्हणलंय की नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला इथं गौरी भेटणार म्हणजे भेटणार. आहे कुठे ती? ती बघा. आहे की नाही, एकदम मध्यम वयाची. आणि हो, तिला एक वासरू पण आहे. ए, तू काय येडा बिडा आहे का रे? आधी ती बाई दाखवलीस, मग ती येडी पोरगी दाखवली, नंतर ती लहान पोरगी ना आता ही गाय. असा चोपेल ना तुला. ये! अंगाला हात लावायचं काय काम नाही. ये मेरा गाव है और मैं हूँ यहाँ का बंड्या घोरपडे. ए, अरे काय कशाला त्याच्या नादाला लागताय तुम्ही? त्याचं ऐकलं आणि मूर्खपणा केला मी, कळलं ना? आपण ह्याच्या नादाला लागलो ना तर ती गौरी आपल्याला या जन्मात कधी सापडायची नाही. चल ना, बघतो काय आहे, चल. कसं आहे, याला म्हणतात बंड्या शेठचा नाद. ज्यांना नातीनं आमच्या कमरेला ताराच दिलता ना, आणि आमच्या आबांच्या जमिनीवर पण डोळा होता या म्हातारीचा. आता कशी जिरवली मी ज्या. अगं सगळं गाव पालथं घातलं. या गौरीचा आणि तिच्या पोरीचा कुठेही पत्ता नाही आहे गावात. त्या इथे नाहीच आहेत तर. पण आई, तू खरंच शुअर आहेस का? कारण मृत्युंजय बाबांनी आता काय आता, खरंच सांगते तुला, अख्खा गाव पालथा घातला. पायाचे तुकडे पडायला लागले अगदी माझ्या. गावातल्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या गौरी पाहून झाल्या, पण ही आणि तिची पोरगी ती काही कुठे मला सापडली नाही. आणि त्या बाबांनी आपल्याला गंडवलेले. आणि वहिनी, गुरुजींनी सांगितलंय म्हणून त्या खोट्या आशेवर वाट बघत बसलेली आहे. नाती येणार, नाती येणार. अगं आई, पण मृत्युंजय बाबांनी आतापर्यंत जे काही सांगितलं सगळं खरं झालं आहे, मग ही गोष्ट कशी नाही? तू म्हणजे ना अगदी तुझ्या सासूसारखी वाटतेस. त्यांची बाजू घेऊन मला काही सांगू नकोस, कळलं? आणि मी असंच काही सोडून येणार नाही. दिवस रात्र त्या दोघींचा बंदोबस्त कसा करायचा याची सगळी तजवीज करून मगच मी येणार. गुड. अगर जर त्या दोघी जिवंत असतील तर सापडतील आज ना उद्या. आई, खरं सांगू का, तुझ्या डोक्यात केव्हा काय कसं चालेल ना, हे फक्त तुलाच माहिती. खरंच. पण जर त्या दोघी तुला सापडल्या
तर ताबडतोब घेऊन त्यांना इथे यायचं. जिवंत असतील तर माझ्या तावडीतनं सुटून जातील कुठे? आणि जर का सापडल्या तर तिरडीवर ठेवून राम नाम सत्य हे करत त्यांची वरातच घेऊन येईल. अगे आई तू पण ना. हो नाही, बिचाऱ्या आई सतत दिवस रात्र त्यांच्या थोरलीनाथ आणि तिची आई यांच्या आठवणीतच असतात. त्यांना वाटतं की मी चिडचिड करते, रागराग करते. अगं पण तसं नाहीये. अगं मला सुद्धा काळजी आहे ना, पण काळजी आहे म्हणून सतत दाखवायची आहे का ती? पण आई, आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे हा. कारण एकदा का त्या दोघी सापडल्या ना तर त्याच्यासारखी गुड न्यूज नाही. आणि ती गुड न्यूज मी कधी जाऊन आईंना देते ना असं होईल मला. त्यांचा आता पत्ता नाही लागत आहे, पण सापडतील त्या. आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. काय गे, काय भांगबिंग पाहिलीस काय? काय बरळतीस तू? काय बोलतोय काय? अगं आई, आई अति विचार करून करून ना स्वतःची तब्येत खालावून घेत आहे. अगं त्या ठणठणीत राहिलाच पाहिजेत, कारण आपल्या पाठीशी त्याच आहेत ना. अच्छा अच्छा, म्हणजे वहिनी तुझ्या पाठीशी आहेत. आणि खरं सांगू काय, त्यांच्या मनाला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा ते त्यांच्या थोरल्या नातीचा चेहरा पाहतील. चल तू काळजी घे, मी ठेवते आता फोन. बाय बाय. आई, तुम्ही कधी आलात? तू आता फोनवर बोलत होतीस ना तेव्हाच. तुमच्या दोघींचा काही प्लॅन आहे का? आई, तुम्ही अशा का बोलता? आम्ही जे काही करतोय ते तुमच्यासाठीच करतोय ना. माझ्यासाठी? हो, मला माहिती आहे तुम्हाला नाही पटणार. एक विचारू आई, मी खरंच इतकी वाईट आहे का हो? मला मान्य आहे ना की माझा अनिकासाठी जीव तुटतो, पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुमचा सुद्धा अनिकावर जीव आहे. कारण ती पण शेवटी तुमची नातच ना. पण तुमची थोरली नात आणि तुमच्या थोरल्या नातीसाठी तुमचा जो जीव तुटतोय ना तो आम्हाला दिसतोय आणि आम्हाला ती नाही बघवते. म्हणून तर आई त्या मृत्युंजय बाबांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं या अमुक अमुक दिशेला तुमची नात तुम्हाला सापडेल. म्हणूनच आई त्या दिशेला तिला शोधायला गेली. अजून सापडली नाहीये, बघूया. चांगलंय, तुम्ही मला मदत करताय, खरंच चांगलं. पण त्या बाबांनी सांगितलेल्या दिशेला जरी माझी मोठी नात नसली ना तरी दुसरीकडे कुठेतरी नक्की असणार. कारण एक वेळ दिशा चुकू शकते, माझा विश्वास नाही ढळू शकत. आणि आता कामिनी स्वतः प्रयत्न करणार म्हटल्यावरती ती नक्की सापडणार. हो, आणि तुला एक सांगू का, आपण शोधून माझी नात सापडली नाही ना तर ती स्वतः मला शोधत इथे येईल बघ. तू नको काळजी करूस. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ शूट केलाय त्यांच्या फोनमधून तो व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट झाला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. या कॉलेजचे प्रोफेसर आहात ना तुम्ही. जो प्रकार घडतोय तो थांबवायचा सोडून हाताची घडी घालून बघत काय बसता? जबाबदारीचं भान ठेवा जरा. या असल्या गोष्टी घडू नयेत ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. आणि नवीन जॉईन झाल्यात ना कॉलेजमध्ये, मग त्याचंही भान ठेवा.